मला वाटतं प्रत्येक घरामध्ये वरण भातानंतर जर सर्वात कम्फर्ट फूड असेल तो म्हणजे मटार भात, वाटाणा भात किंवा तुम्ही पुलाव म्हणू शकता. पण असा मोकळा आणि सुटसुटीत असा हा मटार भात अगदी जेमतेम 5 ते 10 मिनटात बनवून तयार होतो. तर चला आपण ही रेसिपी पाहूयात. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हा बनवू शकता. तुपामध्ये बनवला तर फ्लेवर थोडा आणखीन जास्त एन्हॅन्स होतो. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि हे खडे मसाले घातलेत. अगदी जेमतेम फ्लेवरसाठीच मी हे खडे मसाले घातलेले आहेत. 3 इलायची, 3 लवंग, 1 स्टारफूल, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र. 1 मध्यम आकाराचा कांदा इथे मी उभा उभा कापून घेतलेला आहे. तो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याला जास्त ब्राऊन करायचं नाही, नाहीतर चव बिघडेल. 2 ते 3 मिनटं त्याला असं मऊ भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा टोमॅटो, थोडे मोठे मोठे पीसेस मी कट केलेले आहेत, कारण तसा दिसायलाही छान लागतो आणि खाताना जेव्हा आपल्या दाताखाली येतो तोही खूप टेस्टी लागतो. तर हाही मी 2 ते 3 मिनटं छान इथे परतवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची जी देठं असतात ना, फक्त तेवढंच. ह्याच्यात हिरवी मिरची नाही आहे. 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं आणि अगदी 7-8 कोथिंबीरीचे देठं ह्याचं वाटण करून घेतलं आहे आणि तेही 2 मिनटं इथे मी परतवून घेतलेलं आहे. म्हणजे सगळा कच्चा जो वास असतो आलं लसणाचा तो निघून जातो. इथे मी 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे. तुमच्याकडे ताजा मटार असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. भाज्या तुमच्या आवडीने कमी जास्त करा. गाजर तुम्हाला आवडत असेल तर घाला. मला फक्त मी मटार भात बनवते म्हणून मी फक्त इथे मटार घालते. आता सुक्या मसाल्यांमध्ये 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाऊण चमचा हळद घातलेली आहे ह्यामध्ये आणि चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. आता इथे हा घरी बनवलेला गरम मसाला आहे. तर हा स्पेशल असा मटार भातासाठीच मी वेगळा बनवते. अतिशय टेस्टी असा हा मसाला आहे. कुठलाही राईसचा प्रकार बनवला ना की त्यामध्ये फक्त हळद आणि त्याबरोबर नुसता हा मसाला जरी घातला ना, अतिशय भन्नाट अशी टेस्ट लागते. तर 2 मिनटं हे सर्व मसाले मी परतवून घेतलेले आहेत. इथे मी 2 वाटी कोलम राईस घेतला आहे. तुमच्याकडे बासमती राईस असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. राईस असा छान मोकळा सुटसुटीत होतो. यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता परत एकजीव असं आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आता 2 वाटी तांदळाला मी इथे 2 वाटीच पाणी गरम करून घेतलेलं आहे. पाणी गरम करूनच ह्यामध्ये घाला. एक उकळी आली की आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. जर तुम्ही तुपात राईस बनवणार नसाल तर ह्या स्टेजला तुम्ही 1 चमचा इथे साजूक तूप घाला. त्याने भात मोकळा सुटसुटीत व्हायला मदत होते. मी तुपातच भात बनवलेले आहे त्याच्यामुळे मी काही इथे मीठ घालत नाही. आता मी इथे झाकण ठेवून अगदी 5 ते 7 मिनटं मंद आचेवरती भात शिजवून घेते. इथे 7 मिनटं झालेले तुम्ही पाहू शकता. भात एकदम व्यवस्थित आपला मटार भात बनवून तयार झालेला आहे, अगदी मोकळा आणि सुटसुटीत. आता ह्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घाला. तुम्हाला हवं असेल तर ओलं किसलेलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने मटार भात बनवून पहा. तुम्हाला अगदी मनापासून हा राईस, ही रेसिपी नक्कीच आवडेल. तुम्ही हा कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. मस्त असा गरमागरम मटार भात, बुंदीचा रायता, कुरकुरीत पापड आणि लोणचं, हे कॉम्बिनेशन म्हणजे खरंच स्वर्गाचं फिलिंग येतं. नक्की ट्राय करा.